काल संध्याकाळी मी अराउंड 6:30 PM वाशीवरून ट्रेन पकडली. पनवेलला आलो. पनवेलवरून बस पकडली अँड देन 8:30पर्यंत मी घरी आलो. त्यानंतर पुण्याच्या GGFI म्हणजेच गोल्ड जिम फिटनेस इन्स्टिट्यूटला आपल्याला व्हिजिट करायचं आहे. सो रात्री मी माझा पुण्याचा दादा म्हणजे माझी आत्या पुण्याला राहते, तिचा मुलगा, त्याला मी कॉल केला आणि त्याला सांगितलं की अर्जंटली मला तिकडे एक काम आहे. सो आत्ता 1:30 वाजलेला आहे आणि मी निघतोय पुण्याला. मी आता जाणार आहे शनिवार पेठ जिथे दादा राहतो आणि तिथून मला हडपसरला जावं लागणार आहे उद्याच्या विजिटसाठी. निघतो कारण 2ची बस आहे. तिथून मला स्वारगेट पकडावं लागेल आणि डेक्कनला उतरावं लागेल. तिथून मी दादाच्या घरी जाईन शनिवार वाड्यात आणि तिथून आपला उद्याचा प्रवास चालू होईल. सो बॅग तयार आहे, टी शर्ट घालतो. आज मम्मी नाही आहे पण मी यशला बोलवलं आहे. यश मला पिक करेल आणि तिथे स्टँडवर सोडेल. नाउ मी अँड यश टुवर्ड्स द बस स्टँड. आत्ता माझी बस लोणावळ्याला थांबलेली आहे कारण प्रवास मे बी 4-4.5 तासांचा आहे. सो मोठ्या प्रवासात बसमध्ये थांबते नाश्ता वगैरेसाठी. सो आता 10 मिनटाचा ब्रेक घेतलेला आहे. तर 10 मिनटाच्या ब्रेकमध्ये मी बाहेर गेलो, एक वॉटर बॉटल घेतली आणि आपल्याकडे जे प्रोटीनचे पॅकेट्स होते त्यातल्या 2 स्कूप प्रोटीन मी आता त्याचा शेक बनवलेला आहे. कारण मी सकाळपासून प्रोटीन कंझ्युम केलं नव्हतं. फक्त राईसमध्ये थोडंफार चिकन होतं, त्याच्या थ्रू काही प्रोटीन मिळालं असेल तेवढंच. बाकी 2 प्रोटीन स्कूप घेतलेले आहेत. तर याच्यातून मला अराउंड 50 to 55 ग्राम प्रोटीन मिळेल. सो माझा बाकीचा प्रोटीन मी पुण्याला गेल्यावर कंप्लीट करेन. अजूनही थोडाफार मे बी 50 ते 70 ग्रॅम राईस शिल्लक असेल, तो मी पुढल्या 1 ते 1.5 तासाच्या प्रवासात संपवेन. म्हणजे मला तेवढी भूकही लागणार नाही. फ्रंट सीटवर बसण्याचा प्रॉब्लेम आपण म्हणू शकतो की ड्रायव्हर मला सारखा हात बाहेर काढून साईड दाखवायला सांगतो आहे. नाऊ आय एम ऑलमोस्ट 10 to 15 मिनिट्स बिफोर फ्रॉम माय डेस्टिनेशन आणि आत्ता रात्रीचे 7:45 वाजलेले आहेत. एक्झॅक्ट 8 वाजता मी डेक्कनला उतरलो आहे. इथे येण्याआधी मी सौरभ दादाला कॉल केला होता. सो ही कॅन पिक मी. ड्यू टू ट्रॅफिक दादाला माझ्या लोकेशनपर्यंत पोहोचता येत नव्हतं. सो मला थोडं पुढे चालत जावं लागेल. रात्री एक्झॅक्टली 8:30ला मी दादाच्या घरी पोचलो. त्यानंतर नॉर्मल जेवण केलं. मटकीची भाजी, बटाट्याची भाजी, चपाती, भात आणि डाळ. त्यानंतर व्हिडिओची थोडी एडिटिंग केली आणि रात्री 11:30च्या आसपास झोपलो. माझा फर्स्ट वेल म्हणजेच
250 ml मिल्क, 100 ग्रॅम प्रोटीन ओट्स अँड 1 स्कूप ऑफ वे प्रोटीन. त्यानंतर मी डायरेक्ट जिमला आलो, लोकेशनवर आलो. लोकेशनला येण्याआधी दादाने मला काही ऑप्शन सांगितले बाय थ्रू मी कसा येईन. सो तो म्हणाला होता डेक्कनवरनं बस पकड आणि मग तिथून स्वारगेटला उतर. स्वारगेटवरनं समथिंग कोणतं तरी लोकेशनचं नाव घेतलं, तिथून जा आणि तिथे तू उतर. एवढं कॉम्प्लिकेटेड करण्यापेक्षा मी असा विचार केला की इथे ओला, उबेर या सगळ्या गोष्टी असतीलच. सो मी ओला ऑटो बुक केली आणि तिथून मला जिममध्ये यायला 1 तास लागला आणि मेनली मी डायरेक्टली आलो विदाऊट एनी कन्फ्युजन. सो आता वर्कआउट करण्याआधी मी थोडं घरना टिफिन घेऊन आलो आहे, ज्यात आहे 250 ग्रॅम राईस आणि 5 एग्स. आणखीन एक गोष्ट, नेहमी काही ना काहीतरी मी विसरतोच. आज मी शेकर विसरलो. सो इथे ज्यांच्यासोबत मी कोऑर्डिनेट करतो आहे त्यांनी मला हा एक शेकर दिलेला आहे. सो मी ड्युरिंग वर्कआउट त्यात प्रोटीन शेक घेऊ शकेन. Easy. Up. One more. Easy. One more. Done. गोल्ड जिम फिटनेस इन्स्टिट्यूट ही जिम मी पाहिलेली आजपर्यंतची सगळ्यात मोठी जिम असेल. म्हणजे इन रिअल मी ज्या जिममध्ये स्वतः आलो आहे आणि ज्या जिममध्ये मी वर्कआउट करतो आहे अशी जिम. लेट मी शो यू अ क्विक व्ह्यू. फर्स्ट वेन वी एंटर ॲट द फर्स्ट फ्लोर, सो फर्स्ट वी हॅव इन द लेफ्ट साईड ऑल पॉवर लिफ्टिंग, पॉवर स्क्वॉट आहे यात आणि डेडलिफ्ट प्लॅटफॉर्म आहे. त्यानंतर वॉर्मअपसाठी किंवा बॉडी वेट वर्कआउटसाठी एक वेगळा एरिया आहे. त्यानंतर हा आहे डंबल सेक्शन, जिथे चेस्ट प्रेस वगैरे म्हणजे फ्री वेट वर्कआउट करू शकतो. तो इथपासून पूर्ण तिथपर्यंत आहे. त्या तिकडे अजून मी गेलो नाही. आय गेस कार्डिओ एरिया आहे तो. आणि माझा ऑलमोस्ट वर्कआउट या इकडे झालेला आहे. इकडे सगळ्या मशिनरीज आहेत, ऑल ओव्हर मशिनरीज. प्रत्येक गोष्टीसाठी एक वेगळं सेक्शन यांची इथं आहे आणि त्यामुळे इथे ट्रॅफिक तेवढी जास्त होत नाही आणि वर्कआउटसुद्धा एकदम प्रॉपर होतो. मी आता आलो आहे एक्झॅक्टली बिल्डिंगच्या खाली जिथे दादा राहतो. आणि एक गोष्ट सांगायची ती म्हणजे एंटर केल्यावर हा एक मंदिर आहे जो मला आठवण करून देतो जेव्हा
मी माझ्या पप्पांसोबत लहान असताना इथे आत्याकडे यायचो. म्हणजे आता त्या गोष्टीला ऑलमोस्ट 14-15 इयर्स प्लस झाले असतील. कारण पप्पांना जाऊन जवळपास 14 वर्ष झालेली आहेत. आणि त्याआधी आणखीन 2-3 वर्ष आधी म्हणजे मी मोस्टली 5-6 इयर्सचा असेन त्यावेळी मी इथे यायचो आणि टेरेसवरती खूप एन्जॉय करायचो दिवाळीच्या टायमात. आणि ही ती आठवण आहे, मला ती अजूनही आठवते आहे. हा आहे एक छोटासा खाऊ बिस्किट पुडा. म्हणजे जेव्हा आत्या माझ्या घरी येते तेव्हा ती मला काही ना काहीतरी खायला घेऊनच येते. खूप वर्षा आधीपासून ती घेऊन येते आणि आता मी 25 वर्षाचा झालो आहे तरीसुद्धा ती माझ्यासाठी काही ना काहीतरी खाऊ घेऊनच येते. सो हा खाऊ मी माझ्या दादाच्या मुलासाठी घेतला आहे. त्याचं नाव ओजस आहे. आतमध्ये गेलो की मी तुम्हाला त्याची भेट करून देतो. खूप शांत आणि खूप छान मुलगा आहे. ओजस हाय कर. हाय, मी ओजस सौरभ हातणकर. इकडे बघ. बोल. काय बोलू? नाव सांग तुझं. माझं नाव ओजस सौरभ हातणकर. कितवीला आहे तू? दुसरीत. आणि मी तुझा कोण? काका. चित्र काढलंय. कसलं चित्र आहे? अरे त्याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. डोरेमॉन. हा, आवडतो तुला? आवडतो. आणखीन काहीतरी सांगितलं मला मम्मी. अरे कोपऱ्यात काय लिहिलंय? हे काय लिहिलंय? प्रणव काका. का रे बरं? तुला गिफ्ट देण्यासाठी मला म्हणून. गिफ्ट? डोरेमॉन मला गिफ्ट देणार तू? वा. सावकाश. तर ओजस मला आता एक गोष्ट शिकवणार आहे. काय आहे ती? नांगरहोडी. काय आहे? नांगरहोडी. ओके, कसं बनवतात मला जरा दाखवते. ही ही हे हे कागद आहे. ओके. कागद एकमेकांना केला की मग त्यांना जोडायचं. ओके, मग पुढे? की मग हे इथे करायचं. हां. आणि मग अरे अरे काय होतंय? आणि मग हे करता हे. हां. आणि मग इथे. आणि मग हे त्याचं एक टोक आत टाकतात. ओके. आणि इथे टाकतात. आणि मग इथे टाकतात. अरे वा. सो ही झालेली आहे आपली होडी तयार. हिला काय बोलतात ओजस? नांगरहोडी. नांगर होडी. ही आम्ही पण लहानपणी बनवायचो, माहिती आहे तुला? हां. नसेल माहिती. आम्ही पण लहानपणी बनवायचो, पण मीही विसरलो होतो. आता तू दाखवलंस तेव्हा मला लक्षात आलं. हां. छान बनवली आहे.